तर चला सामन्याला मात्र अगदी आपण सुरुवात करत आहोत. तर चला सामन्याला आपण खरं सुरुवात करत आहोत. एका बाजूनं पेठ संघ, एका बाजूनं बामणडोंगरी टीम. अंपायर ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. एका बाजूनं क्रिश, एका बाजूनं जीत. षटक क्रमांक पहिले घेऊन गुड्डू मात्रे अगदी डॉट मात्र डॉटनं सुरुवात घडती. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ साईडला पुश केला. डीप पॉइंटला फिल्डर आहेत. प्रॉपरली बॉलला जज केलंय. झेल मात्र डिप्लाय आणि इथून मात्र झेलच्या सुरुवात. पहिला धक्का बॅटिंग करत असताना बॅटर आपण पाहतोय क्रिश याच्या रूपानं बॅटिंग टीमला. पेट टीमनं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी बामणडोंगरी टीमला आमंत्रित केलं. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट अगदी आपण पाहिली. आर्यन नाईक ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने या विभागामध्ये राहिली आहे, या रायगडामध्ये राहिली आहे. ISPL मध्ये देखील ज्यानं चांगला खेळ साकारला आणि आज देखील खरं तर बामणडोंगरी टीम मधून आर्यन नाईक बिलॉंग करत असतो आणि आज या मैदानावरती देखील त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल. गुड्डू मात्रे देखील तितकेच चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी. अद्याप 3 चेंडू त्यानं हाताळले, ज्यामध्ये एकही धाव मात्र खर्च केली नाहीये. ऑफ साईडला ड्राईव्ह केला, पुश केलाय. फिल्डर आहेत. झेल मिस झाली. सिंगल कंप्लीट. वेगाने केली जाईल ओव्हर थ्रो. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने संघाचा अकाउंट ओपन होईल. संघाचं खातं उघडलं जाईल. आर्यन नाईक याच्या बॅट मधून स्वतःचा आणि टीमचं अकाउंट ओपन मात्र इथे केलं जातं. 4 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपटलावरती 2 आहेत. ऑन साईडला हा फटका सजावला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. उचलतील, फेकतील, तत्पर मिळेल फक्त सिंगल. यावेळेचा बॉल डॉट बॉल अगदी पाहायला मिळेल. जीतला आपण पाहतोय. षटक पहिलं संपलंय. गुड्डू मात्र एक चांगलं स्टार्टअप, एक चांगली जी सुरुवात इम्पॉर्टंट राहते ती सुरुवात मात्र घडून दिली आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गाड्याच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावा. चांगलं षटक पहिलंच आपण पाहिलं, जे 3 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्षल म्हात्रे. खोदून काढल्या बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत स्वतः गोलंदाज. अगदी चेंडू उचलतील तत्पर मात्र दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी राहिला. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. 2 धावेनं 5 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळेल. आर्यन नाईक सध्याच्या स्थितीला स्ट्राईक येण्यावरती खेळ साकारताना अगदी आपण बघू शकाल. 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावपटलावरती आहेत. यावेळेचा फटका ऑन साईडला लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाला बॉटऱ्यांच्या पलीकडे. आर्यन नाईक आणि त्याच्या बॅट मधून येतोय चौकार.
9 ऑन दी बोर्ड, 9 धावा धावपटलावरती अगदी आपण पाहू शकाल. यावेळेचा फटका, फटक्यामध्ये ताकद, यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आर्यन नाईक आपल्यातील ताकद, आपल्यातील गुणकौशल्यता सिद्ध करत असताना या बॉल वरती आलाय षटकार. यावेळेचा फटका सिंगल कंप्लीट केली जाते. चांगलं फिल्डिंग, चांगलं थ्रो, चांगलं कलेक्शन अगदी आपण पाहू शकाल. आणि या टीमची धावसंख्या 16 आकड्यावरती, 16 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 आणि या बॉल वरती मिळतील बाईकच्या स्वरूपात 2. षटक संपले दुसरं. 2 षटकांच्या अखेरीस 9.00च्या सरासरी धावसंख्या. एका गड्याच्या मोबदल्यात टोटल 18 धावा धावपटलावरती. 18 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ द 1 एंड ऑफ द सेकंड ओव्हर. राहुल षटक क्रमांक 3 घेऊन आला. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वी राहिलाय आणि दुसरं दशक जोडलं जाईल. 20 धावा धावपटलावरती पाहायला 20 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 आणि ज्यामधील पहिल्या बॉल वरती 2 आल्यात. यावेळेचा फटका, उंची देखील आणि लांबी देखील तितकीच जास्त. बॉल चाला सीमा पार. इट्स अ बिग हिट. आर्यन नाईकच्या बॅट मधून येतोय षटकार. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावपटलावरती आहेत. इट्स अ डॉट बॉल. षटकारानंतर थोडंसं कमबॅक, काहीसा पलटवार आणि धावसंख्या रोखणे देखील तितकंच इम्पॉर्टंट, कारण अद्याप विचार केला टोटल 26 धावा धावपटलावरती आहेत. ट्वेंटी 28 धावा. षटक क्रमांक 3 आणि ज्यामध्ये 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 18 धावसंख्या बनताना आपण पाहिली, परंतु या षटकामध्ये चांगली धावसंख्या मात्र इथे बनते. आणि इथे देखील पहा, बॉल चाला सीमा पार. फिल्डर थोडासा फंबल आणि त्यानंतर मात्र चौकार. टीमची टोटल 32 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3, शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि या बॉल वरती देखील आणखी एक षटकार. शेवट देखील केले या शतकाचं गोड. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करताना संघाची धावसंख्या बामण डोंगरी टीम जाऊन पोहोचली आहे 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावपटलावरती.
आर्यन नाईक वैयक्तिक खेळीचा आपण विचार केला तब्बल टोटल 36 धावांचे योगदान देत असताना विस्फोटक इनिंग साकारताना आर्यन नाईकला आपण पाहतोय. 3 षटकं संपलेत, 38 धावा धावपटलावरती जमल्यात. देवांग आलाय 14 षटक घेऊन, अंतिम षटक घेऊन. आता धावसंख्या कुठेतरी रोखणं देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील. ऑन साईडला बॅकवर्ड साईडच्या रिझन मध्ये सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा वेगानं कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न देखील राहिलाय आणि तब्बल 3 धावा देखील वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. 41 ऑन द बोर्ड. एक्केचाळीस धावा. धावपटलावर 4थं दशक जोडलं गेल्या आणि एकदा 41. यावेळेस देखील 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. एक चांगले टार्गेट उभारण्याचं काम सध्याच्या स्थितीला आर्यन नाईकचं राहिलंय. 15 मध्ये 38 ची वैयक्तिक खेळी आर्यन नाईकच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय. तर 43 धावा टोटल धावपटलावरती आहेत. देवांग पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज सज्ज. हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी, आउट साइड ऑफ द ऑफ स्टंप. बॉल थोडासा अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नाही, जे सफल राहिले आणि अगदी डॉट बॉल. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट. 45 ऑन दी बोर्ड. यावेळेचा हा बॉल फडका. फडक्यामध्ये ताकद आर्यन नाईक आणि आणखी एक आलाय दमदार षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली टीम 50. संघाचं अर्धशतक आणि संघ जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावरती. वैयक्तिक आर्यन नाईक 46 आकड्यावरती खेळी पाहायला मिळते. इथून एखादा मोठा फटका आला वैयक्तिक देखील अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती देखील प्रहार. आर्यन नाईक वैयक्तिक अर्धशतकीय खेळी साकारताना अगदी आपण पाहतोय बॅट वरती करून अगदी सर्वांची मानवंदना मात्र इथून देत असताना विस्फोटक इनिंग ज्यानं साकारली. वैयक्तिक 19 बॉल मध्ये 52 धावा ज्यानं ठोकून काढल्या आणि आर्यन नाईक आणि संघाची धावा संख्या टोटल अगदी आपण पाहतोय 57. 57 धावा धावपटलावरती जमल्यात. 58 धाव्यांचं मोठं टार्गेट, 58 धाव्यांची गरज. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये संघ पाहायला मिळेल तो म्हणजे पेट संघ.
अवंतर धावेने मात्र अगदी सुरुवात होती. यावेळेस हा बॉल गुड्डू मात्रे आणि हर्षल मात्रे अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इट्स वाईट बॉल. आणखी एक अवंतर चेंडू पाहायला मिळेल. 2 धावा. जीतला आपण पाहतोय. ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला सीमा पार. पहिल्या सत्रामध्ये जशा रीतीने बॅटिंग आणि प्रत्युत्तर देत असताना तशीच कायची सुरुवात गुड्डू मात्रेची राहिली आहे आणि इथून मात्र ठोकलाय षटकार. टीमची धाव संख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेचा फटका ऑन साईडला. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. टेन ऑन दी बोर्ड. 10 धावा धापटलावरती आहेत. फुल टॉस बॉल. उंची जास्त लांबी कमी. फिल्डर अगदी येथील झेल खाली आणि इथून मात्र अगदी झेल मिस झाला. दोन धावा मिळतील. 2 धाब्याने संघ पुढे सरसावताना टोटल 12 ऑन दी बोर्ड. 12 धाबा. 4 बॉलचा खेळ संपला आणि यस धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 12 धावा धापटलावरती आहेत. यावेळेचा फटका. अंपायर सिग्नल. गुड्डू म्हात्रे आणि त्याच्या बॅट मधून आणखी एक येतोय दमदार. स्वर्गीय जितेंद्र पाटील चषकातील आणखी एक षटकार. शेवटचा बॉल पहिल्या शतकातील अगदी अनसेलला फटका. फिल्डर येथील उचलतील फेकतील. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती 2 फलंदाजांच्या मधोमध अगदी आपण पाहिली आणि टीमची धावसंख्या ती म्हणजे टोटल 20. मोठं टार्गेट परंतु टार्गेट अगदी कशा रीतीने धाबा जमतील. धावसंख्या कशा रीतीने रोखली जाईल. वीस धावा. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी पुरेपूर. पहिल्या ओव्हरचा पुरेपूर समाचार उचलला. मानस भोईर सेकंड ओव्हर घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती अगदी पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 आणि मानस भोईरला अगदी आपण पाहतोय. वीस.
22 आणि त्यानंतर मात्र अगदी वाईटचा इशारा पंचांचा आलाय. 23 जबा धावपटलावरती आहेत. 23 जबा धावपटलावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना यस पंच 2 धावा बॅटकटचे आहेत. ओके 25 टोटल 2 चेंडूचा खेळ संपला. ओके 58 धाव्यांचं भलं मोठं लक्ष, परंतु त्या टार्गेट सेट करत असताना आता गुड्डू मात्रेनी जी सुरुवात मात्र केली आहे, सुरुवात मात्र अगदी आता किती इम्पॉर्टंट राहील हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. यावेळेचा फटका ऑन साईडच्या रिजन मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला उचलतील फेकतील दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. टीमची धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. यावेळेचा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली पडतो. बाईकच्या स्वरूपात या 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि संघ जाऊन पोचेल तो म्हणजे 29 ऑन दी बोर्ड, 29 या आकड्यावरती. एकोणतीसावा अद्याप धावपटलावरती आहेत. अंपायर सिग्नल इट्स अ वाईड बॉल. तिसरं दशक आणि 30 धावा. यावेळेचा फटका परंतु मिस केली. सिंगल धाव पुन्हा एकदा मिळेल. 31 31 धावा. थर्टी वन साईडला फटका मिसफिल्ड आणि बॉल झाला सीमा पार. पुन्हा एकदा मिळतील 6. येतोय आणखी एक षटकार. आता क्रिकेटमध्ये अशा चुका जर तुम्ही कराल मग त्या चुका मात्र तुम्हाला अगदी मागण्या ठरतील. त्याचेच विन द मॅचेस अगदी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ सातत्यानं आपण म्हणतो, परंतु इथे मात्र झेल मिस झाली आहे आणि या 6 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा. येणारे 12 चेंडू ज्यामध्ये आणखी 21 धाव्यांची गरज. 37 ऑन दी बोर्ड. 26 धावा धापटल्यावरती आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये जीवदानी बामणडोंगरी टीमला आपण पाहिलं 57 धावा जमावल्या. वैयक्तिक आर्यन नाईकची भारदार खेळी ज्यामध्ये आपण पाहिली 52 धावेची विस्फोटक इनिंग ज्याने साकारली. परंतु आता तसंच काहीसा खेळ या इनिंग मध्ये गुड्डू मात्रेचा राहिलाय. 7 बॉल मध्ये 24. अद्याप 12 मध्ये 21 आणखी बनवायच्या आहेत. मग ती धावसंख्या कशा रीतीने बनली जाईल, ती धावसंख्या कशा रीतीने रोखली जाईल हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. क्रिशला आपण पाहतोय. यावेळेचा फटका
सिंगल धाव मात्र येते. आता गुड्डू मात्र स्ट्राईक एंड वरती येणं देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील, कारण त्याच्या बॅटमधून अगदी मोठे फटके येताना आपण पाहिलेत. आणि मग त्यालाच अगदी आता त्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी असेल टीमची. क्रिशला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन समीकरणाचा विचार केला. 11 बॉल अद्याप शिल्लक आहेत आणि ज्यामध्ये तब्बल 19 धावेंची गरज. ऑन साइडला फटका, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. चौथं दशक जोडलं जाईल आणि धावसंख्या पुढे असताना टोटल 41 ऑन दी बोर्ड, 41 आकडावरती. 10 चेंडू ज्यामध्ये 17चं समीकरण. 58 धाब्यांचा भला मोठं टार्गेट, पण ते टार्गेट देखील आता अगदी जवळ येत चाललंय, कारण जशा रीतीनं बॅटिंग स्वीकारली गुड्डू मात्रेनं, पृथ्वी इथे पहा अगदी त्याच्या बॅट मधून धावा जमत होत्या आणि तो फलंदाज मात्र इथे आता फसलाय. झेलच्या स्वरूपात मात्र बाद व्हावं लागेल. त्याच्या बॅट मधून अगदी चौकार षटकार येताना आपण पाहिले आणि सध्याच्या स्थितीला तो गुड्डू मात्रे अगदी मैदानाच्या बाहेर. अरे रॉकी म्हात्रे न्यू बॅटर, परंतु इथे अगदी अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. आणखी एक, पुन्हा एकदा अगदी मॅचचं चित्र अगदी आपण पाहिलं. 2 षटकांच्या अखेरीस काही वेगळं होतं, बरोबर तशा रीतीनं विकेट येत आहेत. तशा रीतीनं मात्र अगदी मॅचचं चित्र बदलत चाललंय. 7 बॉल आणखी 16 धाब्यांची गरज. न्यू बॅटर नवीन फलंदाज राहुल आलाय. राहुलला देखील अगदी क्लीन बोल्ड. द कमबॅक पूर्णपणे राहिले फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. आणि गोलंदाज आपण पाहिला क्रिश. क्रिशनं पूर्णपणे तब्बल 3 विकेट 3 फलंदाजांना अगदी परतावलं. आता शेवटचे 6 चेंडू आणि ज्यामध्ये 16 धावेंची आणखी गरज. 6 बॉल 16 रन्स. रोहित नवीन फलंदाज, चला चेंडूची पूर्तता करा.
पहिलाच बॉल वरती प्रहार. स्वागत केलं गोलंदाजाचं आणि इथून मात्र फलंदाज जबरदस्त स्ट्राईक एंड वरती. हर्षल म्हात्रेच्या बॅट मधून आला षटकार. जे समीकरण होते 6 चेंडू 16चं ते समीकरण येऊन आता उरेल 5 चेंडू 10 धावा. पाच बॉल 10 रन्स. हर्षल म्हात्रे आता संपूर्ण संघाची जबाबदारीचं ओझ स्वतःवरती घेत असताना कशा रीतीने जबाबदारी पार पाडली जाईल हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. चला स्पीडअप करा. यावेळीचा बॉल दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. आता 4 चेंडू आणि ज्यामध्ये आणखी 8 धाव्यांची गरज. 4 बॉल 8 रन्स असं समीकरण, असं इक्वेशन अगदी आपण पाहू शकाल. चार चेंडू आणि हिच्यामध्ये आणखी 8 धाव्यांची गरज. यावेळेचा फटका अपसाईडच्या रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल झाला सीमा पार. येतोय चौकार. 58चं टार्गेट ज्यामध्ये अद्याप संघाचा विचार केला. संघ जाऊन पोहोचलाय 54 ऑन दी बोर्ड. 54 धावा. येणारे 3 चेंडू आणि ज्यामध्ये आणखी 4 धाव्यांची गरज. इट्स अ वाईड बॉल. अंतिम क्षणाला अशा चुका करतील तर त्या चुका मात्र आता कुठेतरी मागण्या ठरतील. 3 चेंडू अंतिम 3 धाव्यांची गरज. इट्स अ डॉट बॉल. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 2 बॉल 3 रन्स. यावेळेस यावेळेस मात्र दांडी गुल. तर मॅच अगदी पूर्णपणे अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळते. कारण ज्या हर्षल मात्रेच्या बॅट मधून धावा येणं इम्पॉर्टंट होतं. सामना संपणं इम्पॉर्टंट होतं. पण तो हर्षल मात्र आता बाद झाला. आता शेवटचा 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 3 मध्ये 3 ची गरज होती. 3 मध्ये 4 ची गरज असताना आलेला वाईड. त्यानंतर 3 मध्ये 3 ची गरज असताना एक डॉट. त्यानंतर विकेट. शेवटचा 1 बॉल. आता 3 धाव्यांची गरज.
एक चेंडू आणि 3 धावा. यावेळेचा फटका आणि इथे मात्र